आणि चंद्रपूर महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला साथ देत सत्ता स्थापना केली आणि याच मुद्द्यावरनं मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संजय राऊत या दोघांमध्ये एका नवीन वादाला तोंड फुटलंय। ठाकरे सेनेच्या नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी रुपये दिले गेले असा आरोप संदीप देशपांडेंनी केला होता आणि याच आरोपांना आज संजय राऊतांनी उत्तर दिलं। ज्यांनी आरोप केला ते भाजपसोबत पैसे मोजायला बसले होते का आणि त्यांचंही 20% कमिशन होतं का असा प्रतिप्रश्न राऊतांनी उपस्थित केला आणि त्यावर संदीप देशपांडेंनी पुन्हा एकदा राऊतांना उत्तर दिलंय। पण माझी जी माहिती आहे ती जे नगरसेवक गेले, जी मला माझ्या ऑथेंटिक सूत्राकडून मिळालेली माहिती आहे, प्रत्येक नगरसेवकाला 1-1 कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत आणि प्लस या बाकीची ऑफर आहे जी माझी चंद्रपूरमध्ये जे उबाटाचे नगरसेवक गेलेत त्यांना, आणि जो अपक्ष नगरसेवक गेला त्याला 50 लाख रुपये दिले। ही माझी माहिती आहे आणि याच्यावर चौकशी करावी। ज्यांनी हा आरोप केला ते पैसे मोजायला बसले होते का भाजपतर्फे, की हे पैसे मोजा आणि त्यांना द्या? ज्यांनी हा आरोप केला, मला आरोप कोणी केला आहे माहीत नाही, पण भारतीय जनता पक्षाने हे 1-1 कोटी रुपयाचा भाग आहे त्यांच्याकडे पाठवून जरा मोजून पोचवा शिवसेनेच्या लोकांकडे, असं काय व्यवहार झाला आहे का? आणि मध्ये मग 20% कमिशन आहे का कुठे मोजण्याबद्दल? चला सोडून द्या। सुपर प्रवक्त्यांचा प्रॉब्लेम हा झाला आहे की सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंची भीती वाटायला लागली आहे का नाव घ्यायला। सुपर उद्धव ठाकरेंनी सगळ्या चंद्रपूरचं कान घडवून आणलं आणि सुपर प्रवक्त्यांना याबद्दल कल्पना सुद्धा नव्हती। हे चंद्रपूरचं होणार आहे अशा पद्धतीचं भाजपचं डील हे संजय राऊतांना आधी सुद्धा माहित होतं। त्याच्यात काही सरप्राईज नव्हतं संजय राऊतांना, हे त्यांना माहिती होतं आधी। जे आपण बोललोय त्याच्या विपरीत घडतंय, तर मग मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, आणि म्हशीवर बसून अगं म्हशी मला कुठे नेशी अशी अवस्था झाली आहे त्यांची। विलिनीकरणानंतर दोनही राष्ट्रवादींचं नेतृत्व अजित पवार करणार होते। शशिकांत शिंदेंचा मोठा दावा, तर शिंदेंचं लिखाण अनाठाई आणि गैर, तटकरेंचा पलटवार। चंद्रपूरमध्ये भाजपला साथ देणाऱ्या ठाकरे सेनेवर मनसेचा कडाडून हल्लाबोल। 1 कोटींचा आरोप करणारे पैसे मोजायला बसले होते का? देशपांडेंना राऊतांचं प्रत्युत्तर। तर काय कारवाई होणार ते बघा, ठाकरे सेनेचा नगरसेवकांना इशारा। मतभेदांनी ग्रासलेल्या महाविकास आघाडीसमोर मोठं आव्हान। आगामी विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीसाठी एकी गरजेची। फूट पडल्यास मवियाचा एकही आमदार खासदार निवडून येणं अशक्य। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्यानं एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा। कामगिरीत फिक्या पडलेल्या काही मंत्र्यांना नारळ मिळण्याची शक्यता। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा लिपिक 35,000ची लाच घेताना रंगेहात ताब्यात। तर लाच प्रकरणाशी आपला संबंध आल्यास राजीनामा देईल, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया। नागपुरात बचत गटाच्या महिलांचा मंत्री बावनकुळेंना घेराव। गेल्या 10 महिन्यांपासून शिवभोजन थाळी योजनेचं 195 कोटींचं बिल थकीत असल्याचा महिलांचा दावा। T20 विश्वचषकात सर्वात मोठा उलटफेर, बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा झिम्बाब्वेकडनं 23 धावांनी पराभव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।